ऑल्सो MBA ग्रॅज्युएट इन मार्केटिंग. माझी कधीच फ्रिक्वेन्सी मॅच झालेली नाही, पण आज तुमच्या लेक्चरमुळे डेफिनेटली मला एक चांगला आधार मिळालेला आहे आणि मी तो प्रूव्ह करून दाखवेल आणि आपण नक्कीच एखाद्या वेळेस डेफिनेटली भेटू. थँक्यू. हा जो कार्यक्रम होता हा खरोखरच अतुलनीय होता आणि आपल्याला हे सर जे नावातच त्यांच्या शिवप्रसाद का हा आपल्याला शिवप्रसाद मिळणार आहे. 1 महिन्यातच आपल्या सर्वांना हा रिझल्ट येणार आहे आणि हा रिझल्ट आल्यावर आपण स्वतःहूनच सर आपल्याला पुन्हा भेटायला येईल असे मला इंट्युशन आले. आणि दुसरं मला असं इंट्युशन आलं की सर आपल्याला सतत सांगत होते की मला ही पॉझिटिव्ह इंट्युशन येते की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आपण थिंकिंग करू, पॉझिटिव्ह एनर्जी आपण जेव्हा दुसऱ्यांना पास करू. आपल्याला कळते की समोर निगेटिव्ह आहे, आपल्यामध्ये निगेटिव्ह आहे, पण आपण पॉझिटिव्ह बोललं आणि पॉझिटिव्ह जर बघितलं तर ते सक्सेस होतं. जसं त्यांनी आपल्याला बरीचशी उदाहरणं दिली. त्याच्यावरून मला तरी आज असंच वाटतंय की सरांनी त्यांना ज्या हेतूने बोलवले ते सक्सेस होईलच असे आपण आशा करूयात आणि आपण सरांनाही धन्यवाद देऊया की आम्हालाही तुमच्यासोबत असंच उत्क्रांतीत घेऊन चला आणि पॉझिटिव्ह एनर्जी आम्हालाही मिळू द्या आणि तुमच्यासोबत आमचंही रेकॉर्डिंग असं होऊ द्या की ते LICचं जे चिंचवड ब्रँच आहे 50 जण इथे हिरे बसलेले आहेत ते प्रकाशित होऊ द्या ह्याची मी अपेक्षा करते. धन्यवाद. खरंच एक चांगला अनुभव मला, एक अनुभूती झाली. 15-20 मिनिट आपण जर मेडिटेशन केलं तर निश्चितच आपल्या टोटल शरीरात बदल होतो आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती निश्चितच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ऑटोमॅटिकली येऊ शकते. या आजच्या सेशनमधनं आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला आलेले आहे. तर मी सरांचे एकदम चिरशा आभार मानतो. जय गुरु. खरंच म्हणजे आपल्या टीमला आता 41 वर्ष झाले. आपण पहिल्यांदा ह्या संदर्भात पहिल्यांदाच आपण हे 90% LIC सोडून काम केलंय आणि त्याचा खरोखरच आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि वैशिष्ट्य मला त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं एक तर मराठी माणसं आहेत आणि जगावरती ते रामराज्य आणणार आहे आणि त्यांचं व्ह्यू आहे ते करणारच, त्याबद्दल काही जुमत नाही आहे. विशेषतः त्यांच्या नावात जे आहे शिवप्रसाद महाल्ले, शिवानी त्यांना आपण प्रसाद पाठवला तो किती एवढा मोठा, तो किती आपण घ्यायचा ते आपण ठरवायचं. मला तर म्हणजे आता आम्ही तर त्यांचे डबल व्हायचे आहेत, चव्हाण साहेब असेल, विधी असेल, काळे साहेब असेल, पण खरोखरच म्हणजे आपल्याला एक आज वेगळा आनंद आहे. बिझनेस आपण दरवर्षीच करतो, करणार आहे, पण त्यांनी आज जे शिकवलंय ते आपल्या लाईफसाठी कामात पडणार आहे. धन्यवाद सर. स्पिरिच्युअल कसं पुढे गेलं पाहिजे, मोटिवेशन आपण आपलं कसं घेतलं पाहिजे आणि समोरच्याला ते कसं देता आलं पाहिजे आपल्याला की त्याच्याकडनं आपल्याला मिळेल. फक्त घ्यायला गेलो तर काहीच भेटणार नाही, पण द्यायला गेलो तर आपल्याला खूप काही मिळू शकतो. हे आज आपल्याला इथून शिकायला चांगलं मिळेल. खरं आपला व्यवसाय जो सगळ्या लोकांना भेटून, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना भेटून जो आपण व्यवसाय करतो त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर यांनी जे आपल्याला जो पॉईंट दिला आहे आजचा मनशक्ती, माइंड पॉवर, तर याचा जो अनुभव म्हणजे काय म्हणतात सत्यात उतरवून जे काम करेल त्याला सक्सेस 100% भेटत जाईल. त्यावेळेस त्याला ते ऑटोमॅटिक येत जाणार, त्यापेक्षा जास्त येत राहणार. की आज जे सर जे काम करतायत ते द्यायचंच काम करतायत, ते मला काय भेटायला पाहिजे म्हणून नाही करत आहे, तुमच्यासाठी काहीतरी सोल्युशन मी देतोय या भावनेने जात आहेत. त्यामुळे त्यांना लोक आज आवर्जून बोलवत आहेत आणि भेटत आहेत. या कार्यक्रमाविषयी जवळजवळ 1 आठवड्यापासून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर साहेबांचे मेसेज चालू होते. जी लोक आज आली नाहीत, साहेबांनी फोन करून सुद्धा ते फोन उचलला नाही. खरंच आजच्या कार्यक्रमाला ती लोक मुकलेली आहेत आणि आजच्या कार्यक्रमापासून मला असं कळालं की सरांनी पहिल्यांदाच सांगितलं की मी एक वेळेसच जेवू, नंतर मी ड्रायफ्रुट्स वगैरे खातो. तरी तसंच आपण सुद्धा केलं पाहिजे. जर आपल्या शरीरामध्ये जर आळस असेल, तुम्ही सकाळी जर 9-9:30ला जर भरपूर आपलं जेवण करून बाहेर जात असाल बिझनेससाठी, तर तुमचा बिझनेसच होणार नाही. कारण तुमचं माइंड पूर्णपणे सेट झालेलं नसतं. तुमच्याकडे शरीरामध्ये आळस असल्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारच नाही. तर मला एकच सांगायचं आहे, सर्वांना सांगायचं आहे की सरांनी जे सांगले ते आम्ही सर्व अंमलात आणू आणि फक्त याच्यामध्ये आपण कुठलाही आपल्या जीवनामध्ये कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तर आपण त्या प्रॉब्लेमकडे निगेटिव्ह बघायचंच नाही, पॉझिटिव्हच विचार करायचा. आजचा कार्यक्रम खूपच आवडला. सरांचे धन्यवाद, चव्हाण सरांचे धन्यवाद. खरोखर हे लेक्चर असं होतं की आयुष्यामध्ये फक्त LIC पार्ट न सोडून सगळ्या पार्टमध्ये की एक ह्युमन लाईफ किंवा
ह्युमन लाईफमध्ये की कसं बदल केला पाहिजे, प्रत्येकाने बोलताना कसं रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे. मग इथं दोघांना तुम्ही समान घेऊन चालले आणि समान पॉझिटिव्ह थिंकिंगने चालले तर आयुष्यामध्ये तुम्ही कोणती गोष्ट अचीव्ह करू शकता. म्हणजे सर जसे सांगत होते की बाबा हे मी करतोय, पण त्यांनी फक्त विचार केला, अजून त्यांना पुढचं सगळं करायचंय. पण आपण पण एक असा विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो, की आपण आज आपण पण हा विचार केला पाहिजे, आपण पण कधीतरी त्या कमिशनरची पण पोलीस आणू शकतो. पण ती कशी आणू शकतो. सर आता म्हणाले की निगेटिव्ह म्हणजे दिवसभरामध्ये येणाऱ्या अनुभवामध्ये पॉझिटिव्ह अनुभव फार कमी आहेत. निगेटिव्ह अनुभव हे जास्तीत जास्त आमच्या फील्डमध्ये जास्त भेटतो, मला तरी भेटतो. पण आता आपलं आजचे जे काही ट्रेनिंग झाले, सेशन झालं, या प्रोडक्ट नॉलेज या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेगळं होतं. त्याची प्रत्येकाला गरज आहे. आमच्या पिढीमध्ये माझ्या वयामध्ये ह्या गोष्टी आम्ही सहसा करतच नाही, याच्याकडे जातच नाही. दिवसभर ते रील्स बघणं वगैरे या गोष्टीमध्ये जातं, याच्यातून इतकं पॉझिटिव्ह काही येत नाही. पण आज जे ट्रेनिंग मला इथे मिळालं तुमच्याकडून, जे मी ऐकलं म्हणजे ते आत्मसात करेल आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे बिझनेस वगैरे किंवा माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, माझ्या फॅमिलीच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये बदल घडेल, हे निश्चित स्वरूपात यातून घडेल. मला असं साधारणतः शिवप्रसाद सरांचं धन्यवाद. गेले 4 तास झालं त्यांनी आपल्याला ज्या काही गोष्टीचं मार्गदर्शन केलं त्याच्यातून वैयक्तिक माझ्या बाबतीत विचारायला गेलं तर काय शिकला. रेग्युलरच्या आपल्या जीवनामध्ये यश, अपयश, सुख, दुःख आणि सगळी नाती जपत असताना आपण जो काही प्रयत्न करत असतो ते सगळं माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. जर ते मनासारखं होत नसेल तर त्याच्यासाठी सोल्युशन म्हणून त्यांनी काय दिलं, जर तुम्हाला हलकं व्हायचं आहे आणि वरती उडायचं आहे तर सगळ्या गोष्टीच्या कुठेतरी वरच्या बाजूला जावं लागेल. त्यावरती तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स किंवा ते सुख दुःख जे आहे त्याचं इम्पॅक्ट कमी दिसेल आणि तुम्ही त्या सगळ्यातून वरती याल आणि यश आणि आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी तयार व्हाल. तर हे खूप महत्त्वाचं होतं आणि बिझनेस तर होत राहील. आणि या सगळ्या गोष्टीची अनुभूती आणि या सगळ्या गोष्टी मिळाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आज काहीतरी वेगळं मिळालं ना, निश्चितच आज जरा थोडंसं वेगळ्याच टाईपचं हे लेक्चर होतं. मी जास्त वेळ नाही घेणार, 2च मिनिटं मी पण घेणार, तर मला आता भूक लागली जायला पाहिजे. कारण मन तर नाही गेलं ऐकण्याचं, कारण निगेटिव्हिटी वाढली, घरी जास्त वाढली ना. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गायडन्स केलं. म्हणून तुम्ही जे आज सांगितलं की तुमच्या बिझनेसला तुम्हाला हे व्यवसायाला थोडी अध्यात्माची जोड हवी. कूल माइंड, थोडंसं कूल माइंड ठेवलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सक्सेस मिळालं असं नाही आहे, पण तुमची मनाची जिथं पॉझिटिव्हिटी असेल, मन जिथं पॉझिटिव्ह जाईल ते तुम्हाला 100% मिळेल. तर हे तुम्ही आज आमच्या लोकांना पटवून दिलं की तुम्ही शांत राहा, जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुम्ही रागवून वैतकवून किंवा स्वतःला हे करून उपयोग नाही आहे त्याचा. तर त्या बिझनेसमध्ये शांत राहिलं पाहिजे, कूल राहिलं पाहिजे आणि पुन्हा समोर गेलं पाहिजे, तरच व्यवसाय होऊ शकेल. त्याला हातगाडीवाल्याला 1 कोटी नाही मागू शकत, बरोबर की नाही. तर त्याला तू काय 10-5 हजार रुपये मागशील, त्यावेळेस तुझी फ्रिक्वेन्सी मॅच होईल. आता तुम्ही ठरवा की तुमची फ्रिक्वेन्सी कुठे मॅच होते आणि मग तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीकडे जाणार. उत्तर सरांनी बरोबर सांगितलं की तुम्हाला 1 नाही 10 कोटी मिळतील, तुम्ही स्वतःला शिल्लक करा. बस हा सगळा चांगला संदेश होता तुझ्या याच्यामधून, तो जास्त आलेला आहे. तर मित्र आज बराच उशीर झाला, सगळे थांबले बराच वेळ. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं गायडन्स केलं. अजूनही आपण नवीन याच्यामध्ये शिकायचा प्रयत्न करू. आजच्या लेक्चरमधून सरांना खूप काही चांगलं मिळालेलं आहे. तुम्ही इतक्या लांबून वेगेवर इथं आला, आमच्या लोकांना खुश केलं. लोकही मन लावून अगदी त्यांनी ते ऐकलेलं आहे. तुमचं आणि सगळ्यांचं तुमचं मी म्हणजे आभार मानतो आणि आजची मीटिंग या ठिकाणी संपल्यात. सो फायनली आज आपण हाय फ्रिक्वेन्सीज फॉर कोण LIC मेंबर नाही, LIC कंपनीसाठी आपण आज सेशन केलं. 4 तास मला पण खरेदी कशी झाली ते. सो पहिले तर त्याचे आभार मानले पाहिजे ज्यांनी मला पाठवलं, बरं. त्यानंतर यांचे आभार मानले पाहिजे जे यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि सगळं घडून आणलं, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे आभार मानले पाहिजे. कारण तुम्ही नसते बसले 4 तास तर मी पण बोलू शकतो. तुमच्या एनर्जीचा पण रिस्पॉन्स फार महत्त्वाचा होता. तर माझं एकच मत आहे की जे फुलाचा गुच्छ जो सुरुवातीला देण्यात आला, आता तुम्ही कसे बनलेले ॲट प्रेझेंट, तर असाच गुच्छ सुगंध देत राहावा, घरी पण तो देत राहावा. असंच फुलासारखं आयुष्य जातं. आय डोंट नो मी बरं कधी भेटेल तुम्हाला, कसं भेटेल, पण असं वाटतंय आता भेटेल तर मोठ्या स्वरूपात भेटेल.
ओके अभी 50 में नहीं मिलेगा, अभी 3000, 4000, 5000 में मिलेंगे, असं मला चित्र दिसतंय. ओके जर LIC ऑफ इंडियामध्ये भेटलो तर ओके. आणि मला काही सिग्नल पण आली आहे तर रस्ते येताना. ओके सो तुम्ही ते करत राहा. भरपूर काही आहे पण कुठेतरी फुलस्टॉप लावा लागतो, जो आता मला या क्षणाला लावा लागतो. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट राहू शकता. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या कुठल्याही पोस्टला लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, काही करू नका. पण ते बघताना तुम्ही स्वतः लाईक करायला जरी लागले तरी खूप माझ्यासाठी. ओके हे फार महत्त्वाचं आहे. बिकॉज आय डोंट वॉन्ट टू मेक फॉलोअर्स. मला फॉलोअर्स नाही बनवायचे, मला कोणी एक हात जोडणार आहे, मला फॉलो करणारे लोक नको आहे. मला असे लोक हवेत की जे आज इथे आहेत तुम्ही, भविष्यात काही दिवस इथं पाहिजे तुम्हाला. ओके की इथं पाहिजे. तर त्या कार्यासाठी मला पाठवलं आहे. आणि मी सांगितलं मी प्रत्येक ठिकाणी जातो, काहीतरी चांगला घेऊन येत असतो. आणि काय माहिती ते तुमच्या नशिबात होतं. मागच्या राजस्थानच्या दौऱ्याला गेलो जसं सांगितलं मी, पण कुठून ना काही नाही चांगल्या वेळेस तिथे हेडक्वार्टरला गेलो माउंट आबूला, तर मला तिथे ब्लेसिंग कार्ड दिसली खूप छान पॉझिटिव्ह न्यूजची. तर मी 1000 घेऊन आलो. किती 1000 कार्ड घेऊन आलो. आतापैकी जे प्रोग्राम्स होतात ते मी देत असतो. तुम्हाला युनिव्हर्सल ब्लेसिंग कार्ड येते, म्हणजे त्याच्यावरती काही ब्लेसिंग असणार तुम्हाला, तो मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. प्रत्येकासाठी युनिक आहे. तो नॅचरली तुम्हाला जाताना आता देणार आहे, तो तुम्ही घेऊन जाणार. ओके चलो थँक्यू.